हां आले का सगळे? अरे ती ऋतुजा नाही आली मॅडम, तिची तब्येत बरोबर नाही, ती 2 दिवस येणार नाही. अरे गणेश, तुला ते मुंगळा चावेल ना? कुठे कुठे मुंगळा? ते काय तुझ्या बाजूला? मॅडम ते मुंगळा नाही, ते नवीन ऍडमिशन आहे, झिंगुड्या झिंगुड्या. अरे ते मुंगळ्यासारखं दिसलं ना? आज मोठे साहेब येणार ते शाळा तपासायला. हां, त्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाची बरोबर उत्तरं द्यायची, बरं का? हो मॅडम, हो मॅडम. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसं काय चालू आहे शिकवणी? व्यवस्थित आहे ना? हो सर, एकदम बरोबर आहे. सर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. हां मुलांना सांगा बरं, 5 गुणिले 3 किती? सर मी सांगतो. सांग सांग. हां बरोबर बरोबर. बरोबर सांग, 5 गुणिले 3 किती? बरोबर सर. कायच करावा? अरे 5चा सोबत 3चा गुणाकार करायचा. बरोबर बरोबर काय लावलं? आणि उत्तर तर सांग, मी बरोबर का चूक नंतर सांगतो. बरोबर सर बरोबर. अरे बंटी, बरोबर म्हणजे तू बरोबर बोलायला ते बरोबर आहे. मी तुला सांगितलं होतं बरोबर उत्तर द्यायचे. बरोबर म्हणजे व्यवस्थित उत्तर द्यायचे असं म्हणलं होतं. सांगा 5 गुणिले 3 किती? सांग बरं गणा. सर 5 गुणिले 3, 5 1 5, 5 2 10, 5 3 15. 15 सर. वा 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 वा, एकदम करेक्ट. हां तू सांग रे, तो कोपऱ्यातला उजळणी म्हण बरं. हां गणा म्हण बरं उजळणी. नाही नाही गणा नाही, तो एकदम लास्ट वाला. मी का सर? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 19 28 41 51 52 53 58 69 71 86 87 99 100 101 102 104 107 115 220 सर. 213 218 285. बस 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 बस. अगोदर 100 लोक बरोबर म्हण जरा. सर ते नवीन आहे. काय नवीन आहे मॅडम? म्हणतात किती आकडे त्यानं काय केले सर मॅडमच्यानं? हां बरोबर 100 रुपयाला उजळणी येत नाही. नाही सर, ते नवीन ॲडमिशन आहे, हळूहळू त्याला येईल. त्याला जरा लक्ष द्या लेकराकडे, लक्ष द्या. हां हां चला, एक गणिताचा प्रश्न विचारतो. समजा 12 आंबे जर 24 रुपये डझन आहेत, म्हणजे 24 रुपयाला 12 आंबे, तर एक आंबा केवढ्याला पडला? एक आंबा कसा पडला? सर मी सांगतो. हां सर, एक आंबा ते झाडाला पाड आला सर, मग पाड आला, मग वारं सुटलं सर, वारं सुटलं की मग ते खाली पडला सर. अरे प्रश्न नीट समजावून घे. 12 आंबे 24 रुपयाला, तर एक आंबा कसा पडला सर? कसा पडला असेल तो? वाऱ्यानं पडला, सांगितलं ना सर. वारं सुटलं, वाऱ्यानं पडला. बाबा काय भावानं पडला? कोणत्या भावानं पडला? सर ते भावानं नाही पाडला ना सर, भाऊ वावरातच नव्हता ना सर. भाऊ कसा पडेल? भावाने ते वाऱ्यानं पडलं सर, वाऱ्यानं. सर याला जवळक या प्रश्नाचं उत्तर येत नाही, तो त्या आंब्याच्या झाडाला बांधून ठेवा. हां मूर्खा, दुसरं कोणी सांगते या प्रश्नाचं उत्तर? सांगतो. सांग सांग. अरे प्रश्न सांगा. अरे मुलांनो, 12 आंबे जर 24 रुपयाला, 12 आंब्याची किंमत 24 रुपये, हां तर एक आंबा कसा पडला, म्हणजे केवढ्याला पडला? सर एक आंबा 2 रुपयाला पडला सर, 2 रुपये. करेक्ट. हुशार आहे हुशार आहे. तुझं नाव काय बाळा? सर माझं नाव गणेश, सरपंचाचा पोरगा आहे सर. मी माबाप सरपंच आहे सर. वा 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 वा. आणि चला दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो. एका घोड्याला 100 किलोमीटर अंतर कापायला 2 तास लागतात, म्हणजे एक घोडा 100 किलोमीटर 2 तासात पोहोचतो, तर 200 किलोमीटर पोहोचायला त्याला किती वेळ लागेल? सर मी सांगतो. हां सांग सांग बाबा. सर त्याला 2 दिवस लागतील सर. एक घोडा जर 100 किलोमीटर 2 तासात जाऊ शकतो, तर 200 किलोमीटर किती तासात जाऊ शकतो तो? सर सांगितलं ना 2 दिवस. कसं काय बाळा 2 दिवस कसं काय? सर 100 किलोमीटर 2 तासात पळत गेल्याच्या नंतर त्याचे हातपाय दुखू लागले सर. हातपाय दुखल्यामुळे त्यानं 2 दिवस आराम केला सर, आणि मग पुन्हा पळत आला सर तो 1 तासात. अरे काय रे तुमचं गणित, हां काय तुमचं ज्ञान. हां मॅडम सर जरा विद्यार्थ्याकडे लक्ष द्या. हां त्यांची प्रगती, त्यांचे काय पायावरती काय कोणते काय प्रश्नाचे उत्तर. हा फक्त मधातला मुलगा थोडा मला चांगला वाटतो, जरा हुशार वाटतो तो. हां बाकीचे पायावर हे काय काय प्रश्नाचे उत्तर द्यायले. साहेब आता काय करावं, हे 4 वर्ष झाली एकाच वर्गात आहे. हां आणि हे नवीन आलं, याचा बाप डाकू आहे.
आता काय हे सगळे येडे गबाळी लेकरं आमच्या शाळेत यायचं म्हणजे ॲडमिशन घ्यायला, आता काय करावं सर सांगा बरं. हां नाही नाही, त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या. हां, त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या ना. सर किती अभ्यास करून घ्यावं, त्याला मारून पाहिलं, त्याला दटावून पाहिलं, त्याला प्रेमानं सांगितलं, त्याला कुरवाळलं, त्याला चोंबाळलं, त्याला कोंबाळलं, पण त्याच्यावर काही फरक पडत नाही. अहो मग त्यांच्या पालकांना बोलवा, त्यांना सांगा तुमच्या मुलांना घरी अभ्यास करायला शिकवत जा म्हणा. अशाने आपल्या शाळेचा रिझल्ट कमी लागेल. आलं का लक्षात तुमच्या? मलाही वर उत्तर द्यावं लागतात. हां, मला एक सांगा पोरो, रामायणातला प्रश्न आहे, प्रभू रामचंद्रानं रावणाचा वध कधी केला होता? आलं का लक्षात? प्रभू रामचंद्रानं रावणाला कधी मारलं? सर मी सांगतो सर. हां सांग बाळा सांग, हुशार आहे तू, सांग. सर अजून मारलं नाही सर. अजून मारलं नाही म्हणजे? सर अजून मारलं नाही प्रभू रामचंद्रानं रावणाला. अरे बाबा, रामायण घडून कित्येक वर्ष व्हायला लागले. हां, आणि तू म्हणता अजून मारलं नाही. मायच्यात नाही मारलं सर अजून. कायच करावं, कसं काय नाही मारलं? सर प्रभू रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध सुरू होतं, नेमकंच रावणाला मारायचं की सर एपिसोड संपला. आता पुढच्या रविवारी बहुतेक प्रभू रामचंद्र रावणाला मारतील सर. अरे बाप रे, अरे बाबा मी सिरियलचं नाही सांगायलो, खरं खुरं खरं खुरं कधी मारलं ते माहित नाही सर. इतके जुने नका प्रश्न विचारा जाऊ सर. नाही सर नाही, इतके जुने नका विचारा जाऊ. अरे बाळा, आपल्या धर्मग्रंथातलं ज्ञान असणंही जरुरी आहे. आलं का लक्षात तुया? आपले धर्मग्रंथ वाचत जा जरा, त्याच्यामधून काहीतरी शिकता येते. हा, मला एक सांगा, अर्जुनाच्या आईचं नाव काय? सर मी सांगतो, अर्जुनाच्या आईचं नाव कौसाबाई. अरे 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 अरे, कौसाबाई नाही रे. तुम्हाला माहिती का मला माहिती? भीतीच आमची. हा, अर्जुनची आई दररोज 3 टाइम आमच्या घरी येते. काही पत्ती मागा येते, काही दूध मागा येते, काही साखळ्या मागा येते, काही गव्हाचं पीठ मागा येते, काही हरभऱ्याची डाळ मागा येते, काही ज्वारीचं पीठ मागा येते, का बेसन मागा येते. मला माहिती सर, माझ्या शेजारीच राहते सर. अरे बाबा, ते अर्जुन नाही रे बाबा, तो शेजारी अर्जुन नाही. महाभारतातला अर्जुन. पांडवांच्या आईचं नाव काय? तसं म्हणा ना सर, पांडवाच्या आईचं नाव कुंती माता होतं सर, कुंती माता. बरं मला एक सांगा, एक प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही रामायण पाहता बरोबर आहे, म्हणजे सिरियल पाहता ना तुम्ही. रामायणामधलं सगळ्यात जास्त पात्र तुम्हाला कोण, म्हणजे सगळ्यात जास्त कोण आवडते? प्रभू रामचंद्र आवडतात, लक्ष्मण आवडतात, भरत शत्रुघ्न आवडतात, कैकेयी आवडते, का राजा दशरथ आवडते, का बजरंगबली म्हणजे हनुमान आवडते, हां, का रावण आवडते, विभीषण आवडते, मंदोदरी आवडते, का सुपर्णखा, म्हणजे तुम्हाला कोण आवडते? तर मी सांगतो सर, मला हनुमान आवडते सर, हनुमान. हां बाळा, तुला हनुमान म्हणजे बजरंगबली कसं काय आवडते? सांग बरं, जरा स्पष्ट सांग बरं. तर हनुमान याच्यासाठी आवडते, त्यांची निस्सीम भक्ती, प्रभू रामचंद्राविषयी त्यांची भक्ती, त्यांची सेवा, हे खूप आवडते सर. हां, आणि दुसरी महत्त्वाचा प्रश्न आहे सर, आपण एखाद्या, आता सध्याचा काळ कसा आहे, एखाद्या राजकारण्याकडे म्हणजे आमदाराकडे, खासदाराकडे, कोणाकडे, एखाद्या मोठ्या नेत्याकडे, एखाद्या सावकाराकडे जर कोणी काम करत असेल, म्हणजे कोणी त्याचा सेवक असेल किंवा कोणी त्याचा सारथी असेल, कोणी त्याचा सोबती असेल, तर ते स्वार्थासाठी काम करतात सर, स्वार्थासाठी. पगार भेटाव, एखादं पद भेटाव, जिल्हा परिषद पंचायत समितीचं एखादं टेंडर भेटाव, एखादं घरकुलाचं टेंडर भेटाव, याच्यासाठी काम करतात सर. पण बजरंगबलीचं म्हणजे हनुमानाचं तसं नव्हतं सर. हनुमानाची आपल्या स्वामीप्रती म्हणजे प्रभू रामचंद्राप्रती निस्सीम भक्ती होती सर. तुम्हाला म्हणलं सर, गणेश फार हुशार विद्यार्थी आहे. मला कशी काय, मला थोडं काही एखादं उदाहरण देशील का? सर हो सर, काय झालं सर, प्रभू रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध झालं. प्रभू रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध झाल्याच्या नंतर, म्हणजे मी कुठेतरी वाचलं होतं ते सांगायलो, सिरियलमध्ये अजून युद्ध झालं नाही सर, रावणाचा वध झाला नाही सर. हां, मग प्रभू रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध झाल्याच्या नंतर रावणाचा अंत झाला. सगळं प्रभू रामचंद्रानं युद्ध जिंकलं, सगळे इकडे अयोध्येच्या ठिकाणी परत आले. परत आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राच्या आणि सीतामातेच्या मनात असं आलं की बाबा काहून नाही, आपले जे सैनिक येतं, जे सेनापती येतं, ज्यांनी या युद्धात चांगलं काम केलेलं आहे, म्हणजे युद्धात शौर्य गाजवलं, त्या प्रत्येकाला बक्षीस काही ना काही देण्यात येईल. आणि त्याप्रमाणे
ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणजे सैनिक असेल त्याला बक्षीस, सेनापती असेल त्याला बक्षीस, रथ सारथी म्हणजे प्रत्येकाला बक्षीस देण्यात आलं. आणि बक्षीस देत असताना बजरंगबली म्हणजे हनुमान एका दगडावर बसून होते सर. हां, तर मग सीता मातेच्या मनात आलं सगळ्यांना आपण बक्षीस दिलं आणि सगळ्यात जास्त जर मोठं काम असेल तर सीता मातेचा शोध असेल, लंकेत जाऊन लंका दहन असेल तर बजरंगबलीनं म्हणजे हनुमानाने केलं. म्हणून मग सीता मातेनं काय केलं, आपल्या गळ्यातला जो कंठा होता म्हणजे हार होता, त्या हाराची किंमत पृथ्वी तोलामोलाची होती, म्हणजे अतिशय मौल्यवान हार होता तो हार बजरंगबलीला म्हणजे हनुमानाला भेट दिला. हां, आणि भेट दिल्याच्या नंतर सीता मातेला वाटलं हनुमान आनंदित होईल, हे का नाही. म्हणजे आता आपण कसं एखादा आमदार एखाद्या कार्यकर्त्याला काही भेट देतो तसं, आणि तो कार्यकर्ता आनंदित होतो, स्टेटस टाकतो, स्टोरी ठेवतो, फोटो काढतो साहेबासोबत, सेल्फी घेतो, हे का नाही. तर सीता मातेला वाटलं हनुमान आनंदित होईल, परंतु हनुमानाला आनंद झाला नाही. हनुमानानं काय केलं, तो कंठा तोडला आणि त्यातला एक एक मणी असा दातात धरून फोडू लागला हनुमान म्हणजे बजरंगबली, आणि त्या मण्याकडे पाहू लागले आणि ते मणी फेकून देऊ लागले. आता सीता मातेला राग आला की बाबा मी एवढा मौल्यवान हार हनुमानाला दिला, काहून तर हनुमानाचं कार्य चांगलं आहे. बरोबर आहे, सगळ्यात जास्त हनुमानानं कष्ट घेतले सीता मातेचा शोध घेण्यासाठी, याच्यासाठी म्हणजे. तर सीता मातेला राग आला. मग सीता मातेनं हनुमानाला विचारलं, का रे हनुमंता, मी तुला एवढा भारीचा कंठा दिला आणि तू प्रत्येक मणी फोडून त्याच्याकडे पाहायला आणि फेकून द्यायला, हे असं का. तर बजरंगबलीनं अतिशय सुंदर उत्तर दिलं. बजरंगबली म्हणाले, या प्रत्येक हे जे मणी आहे मी फोडून पाहिलो की याच्यामध्ये राम आहे का नाही, याच्यामध्ये राम नाही, आणि ज्याच्यामध्ये राम नाही तो माझ्या काही कामाचा नाही. मग सीता माता म्हणाली, हनुमंता तुझ्यात तरी राम आहे का. आणि त्यावेळेस हनुमंतरायाने काय केलं, आपली छाती फाडून दाखवली. त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र होते, सीता माता होती, लक्ष्मणजी होते. ही अशी असते स्वामी भक्ती. वा 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 वा, खरंच खूप ज्ञान आहे तुला गणेश, खूप ज्ञान आहे, तू खूप पुढे जाशील. सर बोला सर, काय म्हणता. अहो सर, गणेश फार मोठा कवी आहे, त्याच्या कविता खूप प्रसिद्ध आहेत, पेपरमध्ये त्याच्या कविता आलेल्या आहेत, टी व्हीवर त्याच्या बातम्या आलेल्या आहेत. शेतकऱ्याविषयी त्याची तळमळ असते सर, शेतकऱ्याविषयीच्या कविता त्याच्या फार छान आहेत. वा 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 गणेश, मन बर बाळा एखादी कविता, एखादी छानशी शेतकऱ्यावर कविता म्हण. सध्या आता पेरणीचे दिवस आहेत तर होऊन जाऊ दे एखादी कविता. बरं सर बरं. गंधलेला रानवारा माती पावसात न्हाली, गंधलेला रानवारा माती पावसात न्हाली, किती आनंदाने आज धरा हसत यागाली. तृप्त काळी काळी आई तृष्णा तहान भागली, तृप्त काळी काळी आई तृष्णा तहान भागली, क्षण क्षण पावसाने पीडा किती रे भोगली. गळा भेट आनंदाने भेट कडाडून आज, गळा भेट आनंदाने भेट कडाडून आज, प्रियतमा तुझ्या पुढे आता कसली रे लाज. उदरात बियाण्याला दे रे बापा वाणी माया, उदरात बियाण्याला दे रे बापा वाणी माया, सरीवर पाड सरी ठेव नित्य नित्य छाया. उद्या फुटेल अंकुर माझी उजवेल कुस, उद्या फुटेल अंकुर माझी उजवेल कुस, कन कन पहा माझा मग मागेल पाऊस, कन कन पहा माझा मग मागेल पाऊस. वा 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 वा, खूप छान खूप छान. बरं सर, मी निघतो आता. सर काय चहा पाणी वगैरे. आणि काहीच नको, तुमच्या वर्गातले मुलं हुशार आहेत, फक्त एक दोघं मुलं थोडेसे ढ आहेत, त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या, त्यांची काळजी घ्या. आपल्या शाळेचा निकाल यावर्षी 100% लागला पाहिजे, आलं का लक्षात. संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमची शाळा पहिली आली पाहिजे. आणि हो, हे गणेश नावाचा जो मुलगा आहे तो खूप हुशार आहे, त्यांच्याकडे कवितेची प्रतिभा आहे, त्याच्याकडे विशेष लक्ष द्या. आणि पुढच्या हप्त्यामध्ये तालुका लेवलवर कवी संमेलन आहे, आलं का लक्षात. हां, 5वी ते 10वीपर्यंत. तर त्याला त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी म्हणजे हे करा, म्हणजे सांगा त्याला, त्याचा फॉर्म वगैरे तुम्ही भरून घ्या आणि तुम्ही त्याच्यासोबत या, आलं का लक्षात. बरं, निघतो मी आता. हो सर, चालेल सर. गणेश, आज तुझ्यामुळे साहेब खुश झाले बरं का. हां, आणि बंट्यान झिंगुड्या तुम्ही जरा विशेष अभ्यास करा, आलं का लक्षात. तुम्ही लय काही काही उत्तर दिले प्रश्नाचे,
हां सर, नाराज झाली असती तर लई पंचायत झाली असती, पण गणेशने सगळं सावरलं.